ओके, आता आपण थर्ड लेक्चरमध्ये आणखी काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, इंडक्टिव्ह इफेक्ट. सेकंड लेक्चरमध्ये आपण कार्बोकटायनच्या स्टॅबिलिटीसाठी काही बरेचसे एक्झाम्पल बघितले. त्याच्यात आपल्याला हे कळलं की डिस्टन्सला कधी इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, नंबर ऑफ मायनस आय नंबर ऑफ ग्रुप अगर असतील मायनस आय किंवा प्लस आयवाले तेव्हा त्यांना इम्पॉर्टन्स कसं द्यायचं आहे. आता आणखी आपण आणखी एक्झाम्पल्स बघू ज्याच्यात आपल्याला आणखी काही पॉईंट्स क्लिअर होतील. जसं आपण एक एक्झाम्पल बघू. पहिले एक प्रॅक्टिससाठी एक एक्झाम्पल घेऊन घेतो तुमचं. CH2 पॉझिटिव्ह फ्लोरीन, CH2 पॉझिटिव्ह क्लोरीन, CH2 पॉझिटिव्ह ब्रोमीन, CH2 पॉझिटिव्ह आयोडीन. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर विचारले की सगळ्यात चांगला स्टेबल कोण. परत बघा, प्लस कार्बनवर प्लस चार्ज आहे, तर याला देणारे पाहिजेत की घेणारे, तर याला देणारे पाहिजेत. पण अगर तुम्ही नोटीस केलं तर हे जे कार्बोकटायन आहेत, या कार्बोकटायनला मायनस आयवाले ग्रुप हटायचे आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आपल्याला स्टेबिलिटी विचारली तसे तर चारही अनस्टेबल आहेत, पण सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे किंवा सगळ्यात अनस्टेबल कोण आहे हा क्वेश्चन अगर आपल्याला आला म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर. तुम्ही आता बघणार या कार्बनवर हा जो फ्लोरीन ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन ओढून राहिला, क्लोरीन ओढून राहिला, ब्रोमिनी ओढून राहिला आणि आयोडीन ओढून राहिला. पण सगळ्यात खतरनाक इलेक्ट्रॉन ओढणारा फ्लोरीन आहे. हा अगर खतरनाक इलेक्ट्रॉन ओढून राहिला तर कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आणखी वाढणार, कमी नाही होणार. कमी केव्हा झाला असता ते नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघू. कार्बनकडे पहिलेच इलेक्ट्रॉनची कमी आहे, त्याच्यातल्या या चौघांपैकी सगळ्यात खतरनाक इलेक्ट्रॉन हा उडून राहिला, म्हणजे हा सगळ्यात अनस्टेबल, म्हणजे हे सगळ्यात अनस्टेबल. बरोबर आहे का. तुम्ही नीट बघितलं, अगर तू त्याच्यानंतर नंबर लागला तर फ्लोरीन नंतर सगळ्यात खतरनाक ओढणारा आहे क्लोरीन. मग हा याच्यानंतर नंबर लागते तर तुमची स्टॅबिलिटी ऑर्डर येणार डी सी बी, म्हणजे सगळ्यात स्टेबल असणार हा. कारण की आयोडीन एवढा खतरनाक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप नाही आहे जेवढा फ्लोरीन आहे. ब्रोमीन एवढा सगळ्यात खतरनाक नाही आहे जेवढा फ्लोरीन आहे. म्हणजे सगळ्यात चांगला किंवा सगळ्यात खराब ओढणारा इलेक्ट्रॉन हा आहे, म्हणजे हा सगळ्यात स्टेबल. मग हा सगळ्यात पॉवरफुल इलेक्ट्रॉन ओढतो, हा सगळ्यात अनस्टेबल असणार. पण अगर हाच क्वेश्चन असा असता की कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि कार्बनवर निगेटिव्ह चार्ज असताना त्याला जे लोक अटॅच आहेत ते ओढणारेच आहेत. चारही बघा, चारही ओढणारे लोक आहेत. मग चारही अगर इलेक्ट्रॉन ओढणारे लोक आहेत तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की कार्बनवर निगेटिव्ह चार्ज ओढणारे लोक आहेत, म्हणजे हे सगळे स्टेबल बनून राहिले. मग आता ओढणारा तर पाहिजे कार्बनवर निगेटिव्ह चार्ज असताना, पण सगळ्यात चांगला ओढणारा कोण आहे, फ्लोरीन. मग हा सगळ्यात चांगला ओढणारा आहे तर हा सगळ्यात चांगला स्टेबल, कारण की आता कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहेत आपल्याला ओढणारच पाहिजे. बरोबर आहे. सगळ्यात चांगला ओढणारा फ्लोरीन आहे म्हणून फ्लोरीन चांगला स्टेबल. मग क्लोरीनवाला, मग ब्रोमीनवाला आणि मग आयोडीनवाला. तर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर स्टॅबिलिटी ऑर्डर काय, निगेटिव्ह चार्ज आहे तर स्टॅबिलिटी ऑर्डर काय. ठीक आहे. हे तर बरं, आपण हे क्वेश्चन आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितले, पण हा काय सायक्लिक कार्बोकटायन दाखवला तुम्हाला. आता एक स्पेशल क्वेश्चन बनते आपला, तो म्हणजे बघा त्याच्यात जनरली बघा एक चूक होतेच नक्की, आणि असेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. पण क्वेश्चन हा होता, याच्यात आपण एक पॉइंट पण जनरेट करून टाकू. आता याची आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर विचारलेली आहे. ठीक आहे. आता आपण एक पॉईंट काय सांगितला डिस्टन्सवरचा. आता सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हा कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हे सगळे कार्बन सेकंडरी कार्बन आहेत. क्लिअर. आता या केसमध्ये बघा ऑक्सिजन जो असतो हा मायनस आय ग्रुपवाला आहे, इथं पण ऑक्सिजन आहे मायनस आय ग्रुपवाला, आणि इथेही ऑक्सिजन आहे मायनस आय ग्रुपवाला. मायनस आय ग्रुपवाला हा असतो इलेक्ट्रॉन ओढणारा. बरोबर ना. मायनस आय ग्रुपवाला काय असतो, इलेक्ट्रॉन ओढणारा. आता तुम्ही मला सांगा, इलेक्ट्रॉन ओढणारे तिन्ही सारखेच आहेत. हा, इथं फ्लोरीन असता, इथं क्लोरीन असता, इथं ब्रोमीन असतात, मग मी ते ऑर्डर लावली असती की कोण चांगला ओढणार आहे कोण खराब. इथं कार्बनवरच पॉझिटिव्ह चार्ज आहे, ओढणारा पण ऑक्सिजनच आहे, फक्त कुठले मायनस आयवाले लोक जवळ आहेत आणि कुठले दूर आहेत. मग आता मला सांगा, ओढणार या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ओढणारा पाहिजे की नाही पाहिजे. तुम्ही म्हणसान सर ओढणारा नाही पाहिजे, देणारा पाहिजे, पण आता हे तिन्ही ओढणार आहेत. मग आता जो जवळ आहे तो खतरनाक इलेक्ट्रॉन ओढीन, आणि अगर खतरनाक इलेक्ट्रॉन ओढीन तर याचा वरचा पॉझिटिव्ह चार्ज आणखी वाढीन, म्हणजे हा आणखी अनस्टेबल होईल. म्हणजे सगळ्यात अनस्टेबल कोण आहे, सी. मग कोण नंबर लागणार, बीचा. मग कोणाचा नंबर लागणार, कारण की एचा, कारण की ए मध्ये ओढणारा हा खूप दूर आहे
म्हणजे आपण स्टेबल आहोत, म्हणजे आपल्याकडचे इलेक्ट्रॉन चालले नाहीत, बरोबर आहे. इथं आपल्याला गमवायचे नाही आहेत कारण की पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, मग इथं दूर असल्याच्यानं जनरली आपण एक मिस्टेक करतो की ही ऑर्डर लिहून टाकतो ए बी आणि सी. सर चुकलं काय? मग तुम्ही बरोबरच तर सांगितलं, ओढणारा दूर आहे, हा सगळ्यात स्टेबल, मग हा कारण की डिस्टन्स आहे. पण मी परत सांगतो, असे एक्सेप्शन लागत असतात. तुम्ही अगर नोटीस करसान तर आपण अनस्टेबल का हो, कारण की आपल्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. सोळा आहे जास्त अनस्टेबल आणि कमी अनस्टेबल, आपण तिघही अनस्टेबल आहोत का, कारण की आपल्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता अगर तुम्ही नोटीस करसान, तुम्ही आता आयसोमेरिझममध्ये मी तुम्हाला एक टॉपिक शिकवला होता, टॉटोमेरिझममध्ये टाइप्स ऑफ कॉन्ज्युगेशन. अगर कॉन्ज्युगेशन असणार तर रेझोनन्स होणार, आणि अगर रेझोनन्स आहे तर आपण आपल्यावरचा चार्ज इकडे तिकडे फिरू शकतो, म्हणजे स्टॅबिलिटी आणू शकतो. तुम्ही नीट बघा, इथं पॉझिटिव्ह लोन पेअर कॉन्ज्युगेशन आहेत, पॉझिटिव्ह लोन पेअर कॉन्ज्युगेशन आहेत. हे कॉन्ज्युगेशनची एक टाईप आहे की नाही आहे? यस. म्हणजे होणार काय की इथं जे आहे ते कॉन्ज्युगेशनची पेअर आहे, म्हणजे इथं रेझोनन्स होऊ शकते, आणि अगर इथं रेझोनन्स झालं तर हा पॉझिटिव्ह चार्ज इथून उठून ऑक्सिजनवर जाऊ शकतो. मी आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवतो. कॉन्ज्युगेशन आहे तर हे इलेक्ट्रॉन इथं उडतील, बरोबर आहे. इथं डबल बॉन्ड क्रिएट होणार आणि ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज होणार. म्हणजे बघा, या कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज इथं गेला. मग सांगा, अगर कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज उडून इथं अगर जाऊ शकतो, तर या तिघांपैकी सगळ्यात स्टेबल स्ट्रक्चर कोण आहे? सी स्ट्रक्चर सगळ्यात स्टेबल आहे. आणि मग आता बघा, इथं कॉन्ज्युगेशन आहे का नाही? इथं कॉन्ज्युगेशन आहे का नाही? कारण की प्लस सिग्मा सिग्मा लोन पेअर, प्लस सिग्मा 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 लोन पेअर, कॉन्ज्युगेशन कुठलीच नाही. कॉन्ज्युगेशनचा अर्थ अल्टरनेट होत होता, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे. मग इथं कॉन्ज्युगेशन नाही तर इथं रेझोनन्स नाही. मग आता यांची स्टॅबिलिटी सांगण्यासाठी आपल्याला एकच ऑप्शन राहतो, तो डिस्टन्सचा. सांगा, सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे? मी म्हणणार हा, कारण की ऑक्सिजन दूर आहे. मग सी नंतर नंबर लागणार एचा, आणि मग नंतर लागणार बीचा. सो दिस इज द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. म्हणजे while finding the stability of carbocation and carbon anion, you have to consider whether there is resonance or not. So हा एक पॉइंट हमेशा लक्षात ठेवायचा स्टॅबिलिटीसाठी, रेझोनन्स. आणि रेझोनन्स आहे की नाही किंवा होते की नाही हे कसं ओळखणार? कॉन्ज्युगेशनच्या बेसिसवर. म्हणजे पॉइंट तुम्ही असा तयार करू शकता की आयडेंटिफाय वेदर एनी कॉन्ज्युगेशन पेअर इज अवेलेबल ऑर नॉट. If conjugation pair is available, then there must be a resonance, and if there is a resonance, you can find this structure more stable than the other. तर इथे एक चूक आपल्याच्यानं होणार, पण ते चूक मुळाची नाही, तो रेझोनन्सचा पॉईंट कन्सिडर करून तुम्ही करेक्ट आन्सर येईल देणार. हा एक महत्त्वाचा पॉईंट होता, क्वेश्चन होता, आणि त्याच्यावर तो एक पॉईंट पण बनवला. आता आणखी एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू याच्यावर. नायट्रोजनवर पण एक लोन पेअर असते, ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. हा तुमच्या एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. याच्या आधीचा पण आलेला होता आणि हा पण एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. आय डोंट रिमेंबर द इयर, बट हा पण क्वेश्चन आलेला आहे एक्झाममध्ये. तो अगोदरचा तर आलेलाच आहे, हा पण आलेला आहे. आता याच्यात आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर विचारली, तर मी सगळ्यात पहिले बघतो की चारी केसमध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह आहे आणि सगळे कार्बन सेकंडरी आहेत. ऑल राईट. तुम्ही नीट बघा, या स्ट्रक्चरमध्ये मायनस वाले लोक अटॅच आहेत. ऑक्सिजन, नायट्रोजन हे मायनस वाले ग्रुप, मायनस ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन खेचतात. तुम्हाला आठवते फॉन, फ्लोरीन, ओ म्हणजे ऑक्सिजन, एन म्हणजे नायट्रोजन, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत हे सगळे. आत्ताच आपण मागचा क्वेश्चन सॉल्व्ह केला रेझोनन्स वगैरे, तर याच्यात कुठल्याच याच्यात रेझोनन्स बसत नाही. तुम्ही बघा, कोणचीच कॉन्ज्युगेशन पेअर याच्यात नाही आहे, कोणचीच कॉन्ज्युगेशनची टाईप नाही आहे. चला, रेझोनन्स नाही आहे. आता काय करायचं? तुम्ही हे बघसान की इथं ऑक्सिजन आहे, इथं नायट्रोजन आहे. पहिले आपण आता हे दोघं बघू आणि मग हे दोघं डिस्कस करू. इफ यू नोटीस प्रॉपरली, याच्यात एक ग्रुप अटॅच आहे, याच्यातही एक ग्रुप अटॅच आहे, याच्यातही एक ग्रुप अटॅच आहेत, पण याच्यात किती ग्रुप अटॅच आहेत? ओढणार आहेत 2. आणि मी परत तुम्हाला सांगतो, तुमचा ओढणारा ग्रुप फॉन, FON किंवा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन कोणचाही असो. मग आपल्याला माहिती आहे फ्लोरीनची खेचण्याची पॉवर चांगली आहे, पण अगर दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये 2 क्लोरीन लागलेले आहेत तर त्याची पॉवर नाही म्हटलं तरी फ्लोरीनपेक्षा जास्त असणार खेचण्याची. मला म्हणायचं असं आहे की मी मानतो ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनला खेचण्याची ॲबिलिटी जास्त आहे या केसमध्ये, हा पॉझिटिव्ह चार्ज आणखी वाढणार. पण तुम्ही नीट बघा,
इथं ऑक्सिजन नाही नायट्रोजन आहेत, पण किती नायट्रोजन आहेत? 2. म्हणजे आपण नंबर ऑफ मायनस ह्या ग्रुपवाला जो पॉईंट लिहिला तो कन्सिडर करायला लागणार. त्या चौघांना अगर मी कन्सिडर केला तर याच्यात एकच आहे, याच्यात एकच आहे, याच्यात एकच आहे, पण याच्यात किती आहे? 2. अगर इथं 2 मायनस ह्या ग्रुपवाले लोक असतील तर या कार्बनला आणखी परेशानीत टाकतील, कारण की लय इलेक्ट्रॉन ओढून राहिले. म्हणजे सगळ्यात अनस्टेबल स्ट्रक्चर आहे तुमचं डी, सगळ्यात अनस्टेबल. त्याच्यानंतर आता 1 2 3 आता आलो आपण इथं. चला हा तर गेला, हा सगळ्यात अनस्टेबल, कारण की 2 लोक ओढते, पॉझिटिव्हच्या आणखी वाढेल. आता 3 पैकी ऑक्सिजन आणि नायट्रोजन आहे, पण तुम्ही नीट बघा जवळ कोण आहे? ऑक्सिजन आणि नायट्रोजनची पॉवर कमी जास्त मला काहीच घेणं नाही. जवळ कोण आहे? जवळ ऑक्सिजन, हे स्ट्रक्चर आहे बघा. या पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ हा ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन असो की नायट्रोजन असो, कमी पॉवरफुल असो की जास्त पॉवरफुल असो, या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये हा जवळ आहे. तर मी म्हणणार इथं हा पॉझिटिव्ह चार्जला त्रास देणारा ऑक्सिजन आहे आणि तो जवळ आहे, तर इथं हे स्ट्रक्चर अनस्टेबल असणार यांच्यापेक्षा. म्हणजे आता नंबर लागणार तुमचा सीचा. सगळ्यात अनस्टेबल डी, मग सी. आता आलो मी दोघांवर. आता हाही तेवढाच दूर आहे जेवढा हा दूर आहे. ओके, आपल्याला स्टेबिलिटी ऑर्डर पाहिजे. आता मला सांगा ऑक्सिजन चांगला इलेक्ट्रॉन खेचतो की नायट्रोजन? तर ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनला खेचण्याची पॉवर लय खतरनाक आहे याच्यापेक्षा. तुम्ही म्हणणार या केसमध्ये इलेक्ट्रॉन खतरनाक उडून राहिले, तर हे स्ट्रक्चर अनस्टेबल आहे याच्यापेक्षा. म्हणजे उलट्या भाषेत म्हणायचं की हा स्टेबल आहे याच्यापेक्षा. म्हणजे तुमची स्टेबिलिटी ऑर्डर येणार बी आणि नंतर ए. म्हणजे या सगळ्यात चौघात अगर कम्पेअर करसाल तर हा चांगला स्टेबल आहे, मग हा स्टेबल आहे, त्याच्यानंतर हा स्टेबल आहे आणि त्याच्यानंतर हा स्टेबल आहे. तर दिस इज द स्टेबिलिटी ऑर्डर. बी इज मोर स्टेबल दॅन ए अँड ए इज मोर स्टेबल दॅन सी अँड सी इज मोर स्टेबल दॅन डी. अंडरस्टूड? हा पण एक कामाचा क्वेश्चन होता याच्यात. नंतरचा आता क्वेश्चन बघू आपण काय करायचं. तर बघा नंबर ऑफ मायनस आय ग्रुप, रेझोनन्सवर आणि काय सेकंडरी प्रायमरी टर्शियरीवर भरपूर सारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. आणखी आता 2-4 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू जे की एकदम कामाचे आहेत. ते म्हणजे बघा काय, आता बघा हा खूप कामाचा क्वेश्चन आहे. आता या केसमध्ये आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर विचारली, तर इथे एक मी तुम्हाला पॉईंट सांगतो, तो पॉईंट तुम्ही हमेशा लक्षात ठेवायचा. तो पॉईंट असा आहे, मोर इज द एस कॅरेक्टर more is the s character, more is the electron withdrawing ability, or you may say more is the electronegativity. More is the electronegativity. पॉईंट काय मी परत एकदा क्लिअर करतो. जेवढं तुमच्या ॲटममध्ये एस कॅरेक्टर जास्त असणार तेवढी त्याची इलेक्ट्रॉनला खेचण्याची ॲबिलिटी जास्त असणार, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲबिलिटी जास्त असणार, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार. ठीक आहे. आता या पॉईंटचा आणि या क्वेश्चनचा काय संबंध आहे, लेट्स सॉल्व. तुम्ही नीट बघा, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. अगर या कार्बनची हॅबिडाइज स्टेट अगर तुम्ही चेक केली तर त्या हॅबिडाइज स्टेट येते SP. हे बघा हॅबिडाइज स्टेट सांगण्यासाठी आपण काय स्टेरिक नंबर काढतो. या कार्बनला 1 2 3 म्हणजे 3 लोक अटॅच आहेत आणि इथं कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, तर मी काही कन्सिडर करणार नाही. 3 आहे, त्याची हॅबिडाइज स्टेट काय SP2. अंडरस्टूड? पक्का? ओके. आता इथं बघा किती लोक अटॅच आहेत, 1 2, त्याची असणार SP आणि इथं फक्त असं समजा Sच आहे फक्त, कारण की एकच कार्बनच अटॅच आहे. आता मला सांगा गाईज, या तिघांपैकी सगळ्यात चांगला एस कॅरेक्टर कोणात आहे याच्यात? सगळ्यात चांगला एस कॅरेक्टर कोणात आहे याच्यात? कारण की बघा हा 100% एस आहे. याच्यात काय 50% एस कॅरेक्टर आणि 50% पी कॅरेक्टर आहे. याच्यात काय तुम्ही असं समजा, याच्यात 35% एस कॅरेक्टर आहे आणि बाकीचं 75 पी कॅरेक्टर आहे. म्हणजे मला सांगा तिघांपैकी सगळ्यात चांगला एस कॅरेक्टर याच्यात आहे. आणि जेवढं एस कॅरेक्टर जास्त तेवढं इलेक्ट्रॉनची विड्रॉइंग ॲबिलिटी. मला सांगा कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲबिलिटी जास्त आहे, मग हा स्टेबल असणार का? नाही, हा सगळ्यात अनस्टेबल, म्हणजे तुमचा आहे सी. त्याच्यानंतर याच्यात एस कॅरेक्टर 50% आणि याच्यात एस कॅरेक्टर खूप कमी आहे. अगर याच्यात एस कॅरेक्टर खूप कमी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲबिलिटी कमी आहे,
अगर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲबिलिटी कमी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन कमी खेचणार, आणि इलेक्ट्रॉन अगर कमी खेचणार तर पॉझिटिव्ह चार्ज वाढणार नाही. म्हणजे सगळ्यात स्टेबल हा आहे, आणि मग हा आहे, आणि मग सी आहे. ठीक आहे, हे स्टॅबिलिटी ऑर्डर. तर हे एस कॅरेक्टर किंवा हायब्रिडाइज स्टेट बेस क्वेश्चन होता. पण अगर हाच क्वेश्चन अगर बदलला, हाच क्वेश्चन अगर असा आला की आता सांगा यांची स्टॅबिलिटी ऑर्डर, परत आपण हायब्रिडाइज स्टेट लिहू. याची हायब्रिडाइज स्टेट अगर तुम्ही बघितली 1, 2, 3 आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर असते, म्हणजे स्टेरिक नंबर याचा 4 येतो. तुम्ही करून बघसा, मी चला करून दाखवतो. निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर असते. स्टेरिक नंबर किती येणार? 1, 2, 3, 4. स्टेरिक नंबर 4 आहे म्हणजे हायब्रिडाइज स्टेट किती? sp3. याची अगर तुम्ही बघितली तर sp2 येते, आणि याची अगर बघितली तर तुम्ही sp येते. हायब्रिडाइज स्टेट ऑर्डर. ठीक आहे, आता कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्याला जेवढा चांगला आहे ओढणारा तेवढं चांगलं. आता मला सांगा तिघांपैकी सगळ्यात खतरनाक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲबिलिटी कोणाची चांगली आहे? सगळ्यात एस कॅरेक्टर ज्याच्यात जास्त त्याची इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲबिलिटी जास्त. तुम्ही म्हणतो या तिघांपैकी सगळ्यात चांगला इलेक्ट्रॉन खेचणारं हे स्ट्रक्चर आहे. मग सांगा, इलेक्ट्रॉन खेचणारं स्ट्रक्चर आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी होणार. निगेटिव्ह चार्ज अगर कमी तर तो कंपाऊंड जास्त स्टेबल. मग या केसमध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर बघा काय, सी, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर ए. ठीक आहे, असे घुमून फिरून तुम्हाला क्वेश्चन विचारतात. तर आपला चौथा किंवा पाचवा पॉईंट रेझोनन्स नंतर हा आहे की हायब्रिडाइज स्टेट बेस पण क्वेश्चन्स येतात स्टॅबिलिटी. इथं मग तुम्ही काहीच नाही, ते मायनस प्लस हा इफेक्टवाले लावू शकत नाही. इथं हायब्रिडाइज स्टेट कामात येते. ओके, याच्यावरच बेस मी हाच क्वेश्चन थोडा पुढे सरकवतो. हाच क्वेश्चन आपल्याला असा विचारलेला आहे, CH3 बॉन्ड CH2 निगेटिव्ह, CH2 डबल बॉन्ड CH निगेटिव्ह, CH ट्रिपल बॉन्ड C निगेटिव्ह अँड निगेटिव्ह. आता नीट बघा, हा क्वेश्चन खूप कामाचा आहे. A, B, C and D and we have been asked the stability order. So check the hybridized state. याची हायब्रिडाइज स्टेट काय? sp3 आत्ताच आपण बघितलं. याची हायब्रिडाइज स्टेट sp3, याची हायब्रिडाइज स्टेट sp2, याची हायब्रिडाइज स्टेट sp. आणि तुम्ही नीट बघा, ज्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज लागलेला आहे, ज्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज लागलेला आहे त्याच्या आजूबाजूचा कार्बन हा Bsp2 आहे आणि हा Bsp2 आहे. ओके, आता सिच्युएशन काय, या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज लागला तर हा जो ग्रुप आहे, हा जो ग्रुप आहे, हा जो ग्रुप आहे आणि याला लागलेले जे ग्रुप आहेत यांचे हायब्रिडाइज स्टेट आपण आता कम्पेअर करू शकतो. आता या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा जो कार्बन आहे या कार्बनची बी हायब्रिडाइज स्टेट किती आहे? sp3. या कार्बनची बी हायब्रिडाइज स्टेट किती आहे? sp2. याची आहे sp आणि या दोघांची sp2. आता मला सांगा, निगेटिव्ह चार्ज तर आहे, हायब्रिडाइज स्टेट आहे त्याची sp3 म्हणजे इलेक्ट्रॉन घेणार. चला आपण तसं मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे मानतो, पण इथेही एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथे 2 कार्बन आहेत. तिथे आपण तो प्लस आहे वाला लावू शकत नाही. आता इथं कुठला प्लस आहे जास्त किंवा कुठला मायनस आहे जास्त हे डिपेंड करते एस कॅरेक्टरवर. इथं एस कॅरेक्टर कमी आहे, इथं थोडं जास्त आहे, इथं त्याच्यापेक्षाही जास्त आहे. ओके, त्या तिघांच्या कम्पेरिजनमध्ये सगळ्यात जास्त एस कॅरेक्टर याच्यात आहे. तर सगळ्यात जास्त एस कॅरेक्टर याच्यात आहे, तर हा सगळ्यात खतरनाक इलेक्ट्रॉन विड्रॉ करीन. याच्यातही नाही बघा ना, याच्यावर कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे पण इथे sp2 आहे. अंडरस्टूड? मी म्हणतो सगळ्यात जास्त एस कॅरेक्टर याच्यात आहे, तर सगळ्यात इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नेचर याचा आहे, तर सगळ्यात स्टेबल सी आहे तुमचं. त्याच्यानंतर आता याही निगेटिव्हला sp2 लागलेला आहे आणि याही निगेटिव्हला sp2 लागलेला आहे. पण तुम्ही नोटीस करा, हा जो निगेटिव्ह कार्बन आहे याला sp2 लागले किती आहेत? 2. इथं एकच आहे. मग या कार्बनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे हे 2 लोक कमी करू राहिले, बरोबर आहे. म्हणजे हा स्टेबल असणार याच्यापेक्षा, म्हणून नंबर लागणार C नंतर D. या कार्बनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याला कमी करणारा एकच sp2 आहे, मग नंतर लागणार नंबर B आणि सगळ्यात शेवटी नंबर लागणार A. म्हणजे सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे? हा का? कारण की याला कार्बनवर निगेटिव्ह चार्ज जो आहे त्याला जो लागलेला ग्रुप आहे तो sp वाला आहे आणि एस कॅरेक्टर सगळ्यात जास्त याच्यातच आहे आणि एस कॅरेक्टर सगळ्यात जास्त याच्यात, तर हा खूप चांगला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आणि जेवढे इलेक्ट्रॉन जातील तेवढा निगेटिव्ह चार्ज कमी येणार, म्हणून हा चांगला स्टेबल म्हणून C. मग नंतर मी या दोघांचं कंपॅरिझन केलं, इथं 2 sp2 आहेत म्हणजे 2 लोक इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कमी करू राहिले, म्हणून हा स्टेबल याच्यापेक्षा, मग याचा नंबर आणि मग याचा. ठीक आहे, तर हे हायब्रिडाइज स्टेट बेस्ड क्वेश्चन्स होते काही जे आपण आता बघितले. ठीक आहे, तर एवढे सगळे क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करा.
आता पुढच्या सेशनमध्ये जे आहे, किंवा मी आणखी एक एक्झाम्पल घेतो पुढच्या सेशनपेक्षा चांगल्यात चांगलं. आणखी अगर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हे घेतो, हे घेतो आणि एक हे घेतो. तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज काही घेऊ शकता. आता तुम्ही सांगा याच्यातला सगळ्या स्टॅबिलिटी ऑर्डर काय यायला पाहिजे. आता तुम्ही तुमचं डोकं लावा आणि मला याची स्टॅबिलिटी ऑर्डर तुम्ही स्वतः ट्राय करू शकता की याच्यातला सगळ्यात चांगला स्टेबल कोण असायला पाहिजे. तर तुम्ही पॉज करून हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता मी सांगतो याचा आन्सर काय. हे बघा, हा जो कार्बन आहे, हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे, हे सगळेचे सगळे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहेत. सगळेचे सगळे अगर तुम्ही बघितले तर सेकंडरी आहे. आणि इथं मायनस आय ग्रुप आणि प्लस आय ग्रुप तर कुठे लागलेला दिसूनच नाही राहिला. मग या केसमध्ये आपल्याला मदत करणार कोण आहे, हायब्रिडाइज स्टेटवाला. मग मला सांगा, हा जो कार्बन आहे आणि हा जो कार्बन आहे यांची हायब्रिडाइज स्टेट अगर तुम्ही काढली तर काय यायला पाहिजे. चला आपण चेक करू. हा जो अगर कार्बन तुम्ही बघितला तर हा CH2 आहे. हाही कार्बन अगर तुम्ही बघितला तर हा CH2 आहे. हा किती लोकाला अटॅच आहे स्टेरिक नंबरसाठी, 1 2 3 4. म्हणजे या दोघांची हायब्रिडाइज स्टेट किती येणार, sp3. हाही sp3 आहे, हाही sp3 आहे. इथं अगर तुम्ही बघितलं हा कोण आहे, sp2. हा sp3 आहे पण हा कोण आहे, sp2. आणि अगर तुम्ही इथं बघितलं तर हाही sp2 आहे आणि हाही sp2 आहे. मग आता सांगा सगळ्यात जास्त एस कॅरेक्टर कशात आहे. इथं तर आपल्याला दोनच आकडे आहेत, एक sp3 आणि एक sp2. तर सगळ्यात जास्त एस कॅरेक्टर sp2 मध्ये आहे. पण इथं sp2 2 आहेत, इथं sp2 1 आहे, इथं sp2च नाही आहे. म्हणजे सगळ्यात कमी एस कॅरेक्टर याच्यात आहे, सगळ्यात जास्त एस कॅरेक्टर याच्यात आहे म्हणतो साध्या भाषेत. मग आता जेवढं जास्त एस कॅरेक्टर तेवढं तो खतरनाक इलेक्ट्रॉन ओढीन. आणि जेवढे हा इलेक्ट्रॉन ओढीन तेवढा हा पॉझिटिव्ह चार्ज वाढीन. कारण की कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह नाही. कार्बनवर अगर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर ओढणारे नाही पाहिजेत, देणारे पाहिजेत. पण इथं ओढणारे 2 आहेत. असं समजा इथं ओढणारा एकच आहे ना, असं समजा इथं ओढणाराच कोणी नाही आहे. अंडरस्टँड. हे आपण एस कॅरेक्टरवरून डिसाईड केलं. मग इथं ओढणाराच कोणी नाही आहे, हा चांगला सगळ्यात स्टेबल ना. मग बी लागणार आणि मग सी लागणार. इथं स्टॅबिलिटी ऑर्डर येणार ABC. म्हणजे कधी कधी कार्बोकेटाईनची स्टेबिलिटीसाठी आपल्याला मायनस आय प्लसवाले लोक जरी नसतील तरी आपण एस कॅरेक्टरवरून हे प्रेडिक्ट करू शकतो. अंडरस्टूड गाईज. तर एवढे सगळे क्वेश्चन्स होते कार्बोकेटाईनच्या स्टॅबिलिटीवर. ओके, सो थँक्यू सो मच.